हॅलो. कसे आहात सर्वजण? रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो. रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? आशा आहे खुश असाल, मस्त असाल. आज गोष्ट आहे एका सक्षमची. तर चला पाहू. मी सक्षम एका श्रीमंत घरात जन्म झाला. घरातील वातावरण तसं माझ्यासाठी लाडावलेलंच. आजची माझी ही गोष्ट आहे त्या वेळची, जेव्हा मी कॉलेज संपून पुढच्या शिक्षणासाठी रवाना झालो. तिथे मग सर्वच नवीन आले. आपले राहतं ठिकाण सोडून बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. एका हॉस्टेलवर शिस्तबद्ध राहणं आणि तसं वागणं माझ्यासाठी कठीणच. पण मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं, म्हणूनच हा माझा प्रवास. आज आई वडील हॉस्टेलला मला सोडून गेले. जाताना आईचे डोळे पाणावलेले. आयुष्यात स्वतःचं काही अस्तित्व असावं या हेतूने मी निघालेलो. खरं तर लहानपणापासून आपल्याला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, हे केवळ बोलण्यापुरतंच. पण खरं तर समजतच नाही कोणत्या मार्गी जावं. त्यात मला लहानपणापासून राग प्रचंड. मी स्वतः कधी शांत नव्हतो. कोणत्याही गोष्टीचा राग पटकन येत, काही येत नसलं तरी आणि काही घडलं तरी. म्हणून कधी कधी माझा मी एकटाच राहत. या रागाच्या गोष्टी मला फारसं समजतही नसत. अगदी कोणते शिक्षक ओरडून किंवा मोठ्याने बोलले तरी मला खूप राग येत असत. कित्येकदा अशा शिक्षकांचा तासाला मी मुद्दामहून जात नसे. राग आयुष्यातला खूप घातक घटक जो आपल्यातच असतो, पण तो स्वतः जाणवून घेणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कॉलेजचा आज पहिला दिवस. वेळ न करता अगदी वेळेत जाण्यास निघालो. आजची पहाट अगदीच सुंदर होती. निसर्गरम्य वातावरणही अप्रतिम. माझ्या हॉस्टेल आणि कॉलेजच्या मध्ये 20 मिनिटाचं अंतर. समोरच डोंगरावर काहीसं ढगाळ आणि त्यात ढगांच्या आडून सोनेरी किरण अगदीच मनाला भुरळ घालत होती. असं वाटत होतं की इथेच थांबावं आणि बसत पाहत राहावं. पहाटे पहाटे हे दृश्य पाहत पाहत कॉलेजजवळ येऊन पोहोचणं झालं. रस्त्याच्या वळणालाच माझ्यासमोर एक रिक्षा येऊन थांबली. त्यातून बाहेर आली ती चष्मिश. एक मुलगी होती. कदाचित तिचाही आज पहिला दिवस असेल. मी आपल्या वाटेने निघालो, पण ते रिक्षावाले काका त्या चष्मिसवर मोठ्याने आवाज करत असताना जाणवलं. म्हणून मी मागे गेलो. सुट्टे पैसे नव्हते म्हणून त्याच्यावर उगाच ओरडत होते. ते काही ओरडण्यासारखी गोष्ट होती का? तरीही ती शांत बोलत होती. काका थांबा, एक 5 मिनिटं, मी सुट्टे करून आणते. चुकून माझी पर्स घरी राहिली. माझ्यामुळे मी तुमचा वेळ वाया जाऊ देणार नाही. एक 5 मिनिट थांबा. इतक्या दुरूनच मीही सहजच माझाही खिसा चेक केला, तर सुट्टे नव्हतेच. समोरच्या स्टोअरमधून तिने त्यांचे जे पैसे आहेत ते पटकन देऊ केले आणि त्यांना जाऊ दिले. ती कॉलेजमध्ये जात असताना मी तिला हाय केलं. हाय ऐकताच माझ्याकडे पाहून सुंदर गालात खळी आलेली मलाही दिसली. तितकंच काय ते तिचं अबोल संभाषण, आदरपूर्वक हास्य. मला वाटलं की तिला बोलायचं नसेल, पण समोरच्याचं मनही दुखवायचं नसेल. क्लास सुरू झाले, शिक्षक ओळख झाली, अभ्यास सुरू झाला आणि ती चष्मिश माझ्याच वर्गात होती. काही दिवसांनी समजलं तिचं नाव दृष्टी होतं. कधी कधी काही नोट्स हव्या असल्या की तिच्याकडून मागत होतो, कारण स्वभावाने तापट असलेल्या सर आणि मॅडमपासून मी 4 हात दूर असायचो. मला राग सहन नाही झाला की मी थेट वर्गातून निघून जात. हे आता दृष्टीलाही माहीत होतं. आमच्या दोघांच्या संभाषण इतकंच. आज मला या नोट्स देशील का? उद्या मला त्या नोट्स देशील का? बस इतकंच. पण तिच्या तोंडून काही शब्द निघत नसे. बस बोलायची, नोटबुक मात्र उद्याच देत जा.
वेळ नको लावूस. हो नक्की बोलून मी निघे. तिच्यामुळे माझा अभ्यास फार चांगला सुरू होता. शिवाय पहिल्यापेक्षा माझ्या अभ्यासात सुधारणाही झाली होती. ते वर्ष अगदीच सुंदर त्याच्या वेळेनुसार जात होतं. इकडे आज कॉलेजमध्ये गॅदरिंग होती. आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. तो दिवस खूप छान गेला. काही मित्रही चांगले माझ्याशी जुळले होते. दृष्टीला तिच्या हॉस्टेलवर सोडायचं होतं अन एकही रिक्षा तिला भेटत नव्हती. त्यामुळे आज तिलाही चालत चालत सोडावं म्हटलं. आज बऱ्याच गप्पा झाल्या. चष्मेस गप्पा पण करते प्रथमच समजलं. मुलांसोबत एन्जॉय झाला. कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमही जास्तच झालं होतं. दुसऱ्या दिवशी मला पहाटे काही जाग आली नाही. शिवाय तापही खूप आला होता. त्यामुळे मला कॉलेजला जाता आले नाही. हॉस्टेलवर आलेल्या डॉक्टरकडून मला औषधं भेटली आणि मी झोपी जात होतो. बेडवर झोपलो आणि आठवलं दृष्टीची प्रोजेक्ट फाईल माझ्याकडेच राहिली आहे. ती जर मी वेळेत नाही दिली तर तिला ओरडा पडू शकतो. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हॉस्टेलच्या सरांचं न ऐकता मी रिक्षाने कॉलेज गाठलं ती फाईल देण्यासाठी. क्लासच्या खिडकीतून तिच्यापर्यंत ती फाईल तिला पोहोचण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न मात्र केवळ 1 मिनिटासाठी वाया गेला. तिला माझ्यामुळे आज शिक्षकांकडून ओरडा सहन करावा लागला होता आणि तो मी मूर्खासारखा ऐकत होतो. पुढे जाऊन द्यावं तर माझं त्यांच्याशी आधीच वाकडं. त्यात ती मला नोट्स पुरवते म्हणून आणखीन ओरडा. बिचारी माझ्यामुळे ओरडा ऐकून जागेवर जाऊन बसली. आज मनाला खूप वाईट वाटलं. या वर्षाच्या कालावधीत मी बराच बदललो गेलो होतो हे थोडं थोडं जाणवत होतं. हॉस्टेलवर परतून औषध घेऊन असाच बेडवर विचार करत होतो. आज कशी माफी मागावी काही समजेना. तिला ओरडा पडतानाचा क्षणही नजरेसमोरून जाईना. सायंकाळ झाली. तिला कॉल केला. प्रोजेक्ट फाईल देण्यासाठी मारुती रायाच्या मंदिराजवळ बोलवलं. ती येईपर्यंत काही वेळ मंदिराजवळ शांत बसलो होतो. समोरच्या डोंगरावरून नजरेपासून दूर होणारा सूर्य पाहत होतो. थंडीचे दिवस त्यामुळे अंधार खूप लवकर झाला. सक्षम असा तिचा आवाज माझ्या कानी आला. ये बस म्हणत मी तिला जागा दिली. डोंगराआड लपला होता सूर्य. आता चांदण्यांचा वेळ झाला होता. माझ्यामुळे तिला ओरडा भेटला होता. त्यामुळे मी वेळ न घालवता बोललो, मला मनापासून खूप वाईट वाटत आहे. मला माफ कर. अरे काय तू वेड्यासारखा विचार केलास? तू आजारी होतास म्हणून प्रोजेक्ट फाईल देऊ शकला नाहीस. तू मुद्दाम तर काही केला नाहीस ना. त्यात इतकं वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. तू कसा आहेस? तब्येत बरी आहे ना तुझी आता? हो आता आहे बरा. उद्याही आराम करेन. तुझं मन खूप मोठं आहे म्हणून प्रत्येक गोष्ट रागावर न घेता सोडून देतेस. नाही, मन मोठं असायला काय, कोणत्या गोष्टीला कसं आणि किती महत्त्व द्यावं हे जरा संयमाने घेतलं की राग येण्याचा प्रश्नच कुठे येतो. तू रागीट आहेस त्यात तूच कधी विचार करून पाहिलास का की तू असा का आहेस किंवा त्या गोष्टीत काही बदल होऊ शकतो का हे कधी विचार केला आहेस का? सवयी चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात. लावून कोणत्या घ्याव्या हे आपल्यावर. राग येणं हे काही तू जन्मतः घेऊन नाही आलास. त्यात वेळेनुसार तू बदल करू शकतोस ना. विनाकारण कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रत्युत्तर करणे, कुणाला मनाला लागेल किंवा नाही याचा विचार करणे, याला थोडं स्वतःकडे पाहावं लागतं. आपल्याकडे काही चुकतं का किंवा आपल्यात काही वाईट सवय आहे का हे स्वतः जाणून घेणं, त्यावरही अभ्यास करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात स्वतःचा प्रोजेक्ट चांगला करणं हेही महत्त्वाचं ना. त्यामुळे राग येण्याचा प्रश्नच येत नाही माझ्यावर. आणि तू काही मुद्दाम थोडीच केला होतास. उलट तुझी मैत्रीण असल्याकारणाने म्हणा
किंवा माणुसकीच्या नात्याने इतकं तर मी करू शकते सक्षम. तुला माहीत आहे, त्या दिवशी ते काका तुला ओरडत होते हॉस्टेलचे. पहाटे पहाटे इथे येण्यास मनाई आहे. किती ओरडत होते विनाकारण. तुझा संताप त्या दिवशी त्या गोष्टीमुळे वाढत होता. ती गोष्ट त्यांनी शांततेने जरी सांगितली असती तरी समजलं असतं तुलाच. आणि तुलाच असं नाही, ते प्रत्येकासोबत असेच वागत होते. काल त्यांना अचानक अटॅक आला आणि दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत देवा घरी गेले. पण शेवटच्या वेळेस माणूस चांगला होता, पण खूप रागिष्ट होता ही उपमा घेऊनच गेले. पण राग, क्रोध या गोष्टींना त्यांनी इतकं जवळ केलं की लोकांच्या मनात ते भीती म्हणून बसले. मनात नाही बसू शकले. त्यामुळे तुझं तर अजून बरंच पुढे जाणं बाकी आहे. या गोष्टी आताच बदल. वेळ लागतो काही गोष्टी बदलण्यास, पण नक्कीच काहीतरी चांगलं करण्यासाठी, चांगलं होण्यासाठी हे गरजेचं आहे. कॉलेज संपत आले होते. ज्या शिक्षणाचा कोर्स होता तोही बराच शिकून घेतला आणि माझ्या सवयी देखील बऱ्याच बदलल्या होत्या. दृष्टीमुळे माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तिच्या बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींना समजून घेत कदाचित माझ्यात तसा बदल झाला असावा. दृष्टी सकारात्मक तर होतीच, शिवाय आध्यात्मिक होती आणि आध्यात्मिक गुण माझ्यात आला. आमच्या नात्याला काही नाव देखील नव्हतं, पण तिनेच एक दिवस नात्याला मैत्रीचं सुंदर नाव दिलं होतं. मैत्रीचं सुंदर नातं दृष्टीसोबत झालं. पुढील 2-3 वर्ष आता तिच्यासोबत शिक्षण घेत घालवायचे आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या याच प्रयत्नात मी होतो. चष्मेश सुरुवातीला वाटत नव्हती. इतकी हुशार होती, इतकी सुंदर होती आणि तितकंच सुंदर मन. वर्षाअखेरच्या परीक्षा सुरू झाल्या आणि पेपरही संपले. वर्गात सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून नाव गाजवलेली वर्षाच्या अखेर जाण्याच्या दिवशी तिला तिच्या हॉस्टेलवर भेटण्यास निघालो. हॉस्टेलच्या बाहेर एक रिक्षा उभी होती. दुरूनच त्यात कोणतरी ओळखीचं भासलं, पण इतक्यात ती रिक्षा निघूनही गेली. मी हॉस्टेलवर एंट्री केली आणि आत शिपाईंना विचारण्यास गेलो, दृष्टी फर्स्ट फ्लोअरची बोलवाल का? तोवर त्या काकांनी सांगितलं, अरे बाळा, ती आत्ताच निघून गेली. हे उत्तर ऐकताच काही कळेनासेच झाले. कुठे गेली असे मी विचारले, पण त्यांना त्याबद्दल काही माहीतही नव्हतं. हॉस्टेलच्या ऑफिसमध्येही मला काही माहिती दिली नाही. बस स्टँडवर तरी कुठे तरी भेटेल म्हणून मी हॉस्टेलवरून पळतच निघालो. मेन गेटला बाहेरच एक काकांना माझा धक्का लागला आणि ते पडले. त्यांना उचलून त्याची माफी मागून निघत होतो की तोवर त्यांच्या खिशातून दृष्टीचा फोटो खाली पडलेला मला दिसला. मी तो उचलून देत म्हणालो, काका, ही तुमची मुलगी का? ते दुःखीच जाणवत होते. ते म्हणाले, मुलीपेक्षा जास्त जीव लावला तिने, पण मीच बाप होऊ शकलो नाही. गेल्या काही वर्षापूर्वी माझे दादा वहिनी अपघातात देवाघरी गेले. दृष्टी वाचली. तिने आम्हाला खूप जीव लावला, पण आम्हीच तिला कधी समजू शकलो नाही. आमच्याच वाईट वागणुकीमुळे तिने घर सोडले. शिक्षण घेत बाहेर राहते, पण दरवेळेस वर्षाअखेरीस तिचा पत्ता सापडतो. आताही ती इथून निघाली. गुणी पोर आहे आमची, आम्हाला ती हवी आहे, पण तिच्या मनाला आमच्या वागण्याचा खूप त्रास झाला असेल म्हणून ती खूप दूर निघून जाते. त्यांना तसेच घेऊन बसस्टँडवर जाऊन शोधू लागलो. बऱ्याच बसेस चेक केल्या, पण काही दिसले नाही. ती मला आठवते. मी तिला कधी विसरलंच नाही. सुट्ट्यांना घरी आलो आहे. आईवडिलांना माझं बदललेलं वागणं, शांतपणे उत्तर देणं, आईवडीलसोबत वेळ घालवणं हे खूप आवडले आहे. मी असा कधीच नव्हतो.
आईला भाजीपोळी करण्यासही मदत करतो. तर वडिलांची मीटिंग असेल तर त्यांची कपडेही प्रेस करण्यासही मदत करतो. शेतातल्या बागायतीमध्ये मन रमतं, तीही काम करतो. विशेष म्हणजे आध्यात्मिकही झालो आहे. जितकं शक्य होईल तितकं तिला त्या दिवशी मी शोधलं. आता पुन्हा जाईन तेव्हा पुन्हा शोधेन. माझ्या मैत्रिणीला तिची नाती पुन्हा मिळवून द्यायची आहेत. अजून बरंच काही शिकायचं आहे मला तिच्याकडून. आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या कधी आयुष्य सुंदर करून जातात कळतही नाही. काही व्यक्ती आयुष्यभरासाठी येतात असं नाही, पण आयुष्याचा खूप मोठा चॅप्टर धडा शिकवून जातात, सुधारून जातात, स्वतःला स्वतःशी भेटण्याचा आनंद देऊन जातात. स्वतः तिला कोणत्याही नात्याचा आधार नसताना ती इतकं सुंदर जगते, सुंदर वागते. तर मी ना का वागावं? मी तिला शोधेन नक्कीच, आणि भेटली तर मी पुन्हा नवीन गोष्ट घेऊन येईन. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून राहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.